सुंदरः सुन्दः रत्ननाभः सुलोचनः अर्कः। 791 सुंदरः विश्व अतिशायी म्हणजे पूर्ण ब्रह्मांडापेक्षाही अधिक उत्कृष्ट सौभाग्यशालीत्व सुंदर म्हणजे कल्याण करणारा स्वास्थ्य आकर्षक यांनी संपन्न असणारा असा तो सुंदरः ज्याच्या क्षणभराच्या अनुभवाने सुद्धा सहज शांती खुशी प्राप्त होते असा जो तो सुंदरः। ओम सुंदराय नमः। सौंदर्यवान देखणं असलेला तो सुंदरः। ओम सुंदराय नमः। 792 सुंदः सुष्ठू म्हणजे योग्य ठिकाणी चोखपणे उन्नती इति जो दयाळूपणा कृपाशील असतो असा किंवा आद्रीभावस्य वाचकः करुणाकरः म्हणजे ज्याच्यामध्ये ओलावा आहे मनामध्ये प्रेमाचा ओलावा असणारा करुणाकरः दयाळू क्षमाशील असा सुंदः। अतिशय दयाळू कितीही दोष असले तरीही जेव्हा भक्त पूर्ण समर्पण करतो तेव्हा असीम दयेने तो पापांना क्षमा करतो। ओम सुंदाय नमः। 793 रत्ननाभः रत्न शब्देन शोभा लक्ष्यते म्हणजे रत्न ह्या शब्दाने वैभव तेज चमक सौंदर्य असं दर्शवलं जातं। रत्नवत सुंदरा नाभी अस्य अशी सुंदर ज्याची नाभी आहे असा तो रत्ननाभः। वाणी ज्या आपल्या असतात परा पश्यंती मध्यमा वैखरी त्यातल्या पश्यंतीचं स्थान नाभीही आहे असं ज्याच्यावरती ध्यान करणं असं सल्ला दिला जातो। रत्नवत नाभी ज्याची आहे असा जो तो रत्ननाभः। ओम रत्ननाभाय नमः। 794 सुलोचनः शोभनम लोचनम म्हणजे सुंदर तेजस्वी ज्याचे डोळे आहेत। नयनम ज्ञानम वा अस्य इति किंवा ज्याचं ज्ञान उत्कृष्ट आहे खूप ज्ञान आणि शहाणपण ज्याचं आहे असा जो तो सुलोचनः सुंदर नेत्रांचा किंवा आकर्षक संपूर्ण सृष्टीचं अनंत उद्देश आणि लक्ष सतत बघण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते। स्वयंचं ज्ञान त्याला असतं कारण तोच सर्वत्र आणि सर्व वेळी असतो असा जो तो सुलोचनः। ओम सुलोचनाय नमः। 795 अर्कः ब्रह्मादिभिः पूज्यतमैः म्हणजे ब्रह्म वगैरेंना पूजलं जातं। अपि अर्चनीयत्वात त्यांना सुद्धा जो आदरणीय वंदनीय वाटतो असा तो अर्कः। सूर्यरूपी अर्कः सौरमंडलाचा सूर्य हा केंद्र आहे की ज्याच्यापासून प्रकाश ऊर्जेचं ते स्रोत आहे सर्वांना प्रकाशित करून त्यांचं पोषण करतो। याच्या तेजामुळे सर्व ठिकाणच्या सर्वांचं सर्व अनुभव प्रकाशित होतात असा जो तो अर्क सूर्यरूपी अर्क। ओम अर्काय नमः।